मध्यरात्री 2 वाजता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला। या हल्ल्यानंतर दुसऱ्या इमारतीमध्ये राहणाऱ्या इब्राहिमला सैफने फोन केलाय। रक्तबंबाळ सैफने कारने नाही तर रिक्षाने हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आल्याचं कळतंय। मध्यरात्री 2 वाजता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली। त्यामुळे वांद्र्यात पुन्हा एकदा नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न निर्माण होतो आणि त्या संदर्भात आता मध्यरात्री 2 वाजता सैफ अली खानवर हा हल्ला झाला। या हल्ल्यानंतर दुसऱ्या इमारतीमध्ये राहणाऱ्या इब्राहिमला सैफ अली खानने फोन केला आणि रक्तबंबाळ सैफने कारने नाही तर रिक्षाने हॉस्पिटलला त्याला घेऊन जाण्यात आला अशी देखील माहिती मिळत आहे। त्यानंतर सैफ अली खानवर खरं तर आज 2 शस्त्रक्रिया झाल्या, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आणि मात्र मध्यरात्री 2 वाजता सैफ अली खानवर हा चाकू हल्ला झाला। रक्तबंबाळ सैफ कारने नाही तर त्याला रिक्षाने रुग्णालयात घेऊन जाण्यात आल्याचं कळतं। रक्तबंबाळ सैफने कारने नाही तर रिक्षाने रुग्णालयात प्रवास केल्याचं कळतंय। मध्यरात्री 2 वाजता सैफ अली खानवर राहत्या घरी हा चाकू हल्ला झाला आणि त्यानंतर आज शस्त्रक्रिया झाली। शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली।